रामकृष्ण हरी भाविकजन हो. आजच्या या सुंदर प्रवासात आपण तुकाराम महाराज यांच्या 5 निवडक अभंगाचा अर्थ जाणून घेणार आहोत. त्यांच्या प्रत्येक ओवीत जीवनाचं गूढ सत्य दडलं आहे. श्रोते हो, आपल्या भल्यासाठी काही लोक थोडं अधिक बोलतात, पण त्यावर रुसू नका, कारण ते शब्द कधीकधी आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. या जगात काही लोक समजूतदार असतात, तर काही जण पशुप्रमाणे वागतात. त्यांच्यावर उपाय नसतो. काही लोक फक्त दिखावा करतात, पण त्यांच्या अंतःकरणात खरेपणा नसतो. संत तुकाराम महाराज आपल्याला शिकवतात की जीवनात संयम, क्षमा आणि सत्य हेच खरे धन आहे. देव आपल्या भक्तीची परीक्षा घेतो, पण त्या परीक्षेतून आपली श्रद्धा अधिक मजबूत होते. म्हणूनच आजचा हा प्रवास शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित या अभंगामधून तुम्हाला तुमच्या जीवनाचा खरा मार्ग सापडेल. रांडा पोरे मरती उपवासी, सांगे लोकापासी थोरपण, नेऊनिया घरा दाखवावे काय, काळ तोंडा जाय चुकावनी. तुका म्हणे आम्ही जाणो त्याप्रमाणे, ठकावे हे जन तैसे नाही. अर्थात समाजामध्ये काही लोक असे असतात की घरामध्ये बायको मुलं उपाशी असतात, पण बाहेर मात्र ते श्रीमंतीचा तोरा मिरवत असतात. आणि कोणी खरंच त्याच्या घरी येतो म्हटलं की तो तोंड लपवून तिथून निघून जात असतो. तुकोबाराय म्हणतात, अशा माणसांचा दांभिकपणा आम्ही ओळखून आहोत. आम्ही मात्र तसे दांभिक नाहीत. आजच्या या व्हॉट्सअपच्या युगामध्ये स्टेटसच्या माध्यमातून लोक हाच दांभिकपणा करत आहेत. प्रत्यक्षात नसतं, पण ते स्टेटसच्या माध्यमातून लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतात. अर्थात जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे दांभिकपणाच होय. शुक सनकादिकी उभारिला बाहो, परीक्षितीला हो दिसा साता. उठा उठी करी स्मरणाचा धावा, धरवत देवा नाही धीर. त्वरा झाली गरुड टाकीला मागे, द्रौपदीच्या लागे नारायणे. तुका म्हणे करी बहुच तातडी, प्रेमाची आवडी लोभा फार. तुकाराम महाराज या अभंगात म्हणतात की शुक सनकादिक ऋषींनी तपस्या केली, पण परीक्षिताला मात्र त्याच्या साधनेमुळे 7 दिवसात देवाने भेट दिली. तसे तुम्ही उठता बसता हरिस्मरण करा, मग देवालाच तुमच्या भेटीसाठीही धीर धरणार नाही. द्रौपदीने आर्त मनाने केलेला धावा ऐकून गरुड गती मंद आहे हे जाणवल्यावर श्रीकृष्ण स्वतः धावत आले. तुकोबा म्हणतात, आपल्यावर नितांत प्रेम करणाऱ्या भक्ताला भेटण्याची आतुरता देवाला लागली आहे. आणि हो, आपली भक्ती जर मनापासूनची असेल तर आपल्या हाकेने, आपल्या आर्त हाकेने देव आपल्यापर्यंत नक्की कोणत्या ना कोणत्या रूपाने पोहोचतोच. बोलिले ते काही तुमची हिता, वचन नेनता क्षमा कीजे. वाट दावी तया न लगे रुसावे, अति त्याई जीवे नाश पावे. निंब दिला रोग तुटाया अंतरी, भोपाळितावरी आंतचरे. तुका म्हणे हित देखण्यासी कळे, पडती आंधळे कुपा माझी. मी तुम्हाला तुमच्या हिताचे काही सांगताना अधिक उणे बोललो असेल तर तुम्ही मला क्षमा करा.
जो योग्य मार्ग दाखवितो तो काही अधिक बोलला तर त्याच्यावर रुसू नये, नाहीतर आपलेच नुकसान होते. वैद्याने पोटशुळावर कडुनिंबाचा रस दिला तर तो पोटात न घेता जर पोटावर चोळला तर रोग बरा होणार नाही. तुकोबाराय म्हणतात, डोळस मनाच्या माणसाला आपले हित कळते, मूर्ख मात्र संकटाच्या गर्तेत कोसळतात. आपले जे आप्तजन असतात, जास्त महत्त्वाचे म्हणजे आपले आईवडील, जे आपल्या हितासाठी थोडं अधिकच बोलतात, पण जी मुलं तज्ज्ञ असतात, हुशार असतात, ते त्यांना सहन होतं. आणि काही मूर्ख मुलं असतात की ज्यांना आपल्या आईवडिलांचे, आपल्या गुरूंचे अधिकचे बोल सहन होत नाहीत. तुकोबाराय म्हणतात, अशी मूर्ख मुलं संकटाच्या गर्तेत कोसळतात. माकडे मुठीसी धरिले फुटाणे, गुंतले ते नेणे हात तेथे. काय तो तयाचा लेखावा अन्याय, हित नेणे काय आपुले ते. शुके नळिकेशी गोविले पाय, विसरोनी जाय पक्ष दोन्ही. तुका म्हणे एक ऐसे पशुजीव, न चले उपाव काही तेथे. एका माणसाने माकडाला पकडण्यासाठी अरुंद तोंडाच्या भांड्यात फुटाणे ठेवले. माकडाने हात घालून फुटाण्याची मूठ धरली, त्यामुळे मूठ बाहेर निघेना. मूठ सोडून बाहेर काढावा आपला स्वतःचा हात, हे त्या माकडाला काही सुचलं नाही. पारद्याने लावलेल्या नळीतील खाद्य खाण्यासाठी पोपट नळीवर बसतो. नळी उलटी फिरते, पोपटही उलटा फिरतो. आपण पडू या भीतीने तो तसाच बसून राहतो. जे लोक पशुपक्ष्याप्रमाणे असतात त्यांच्यापुढे काहीही उपाय नसतो. पुढील अभंगामध्ये तुकोबाराय त्या पांडुरंग परमात्म्याशी भांडत आहेत. ते कशा प्रकारे, चला तर पाहू. हरी तू निष्ठुर निर्गुण, नाही माया बहु कठीण. नव्हे ते करीसी आन, कवने नाही केले ते. घेऊनी हरिश्चंद्राचे वैभव, राज्य घोडे भाग्य सर्व. पुत्र पत्नी जीव, डोंबा घरी ओपविली. नळ दंपतीचा विवग, विघडिला त्यास संग. ऐसे जाणे जग, पुराणेही बोलती. राजा शिबी चक्रवर्ती, कृपाळू दयाळू भूपती. तुळविले अंती, तुळे मास तयाचे. कर्ण भिडता समरंगणी, बाणी व्यापिले रणी. मागसी पडोनी, तेथे दात तयाचे. बळी सर्वस्वे उदार, जेने उभारिला कर. करोनी कहार, तो पाताळी घातला. स्त्रियाळाच्या घरी, धरणे मांडिले मुरारी. मारविले करी त्यांचे बाळ त्या हाती. तुझ भावे जे भजती, त्यांच्या संसारा हे गती. ठाव नाही पुढती, तुका म्हणे करीसी ते. हे परमेश्वरा, तू फार कठोर आहेस. तू निर्गुण निराकार असल्यामुळे निष्ठुर आहेस. कोणी केली नसेल इतकी निष्ठुर कामं तू केली आहेस. सत्यवचनी राजा हरिश्चंद्राला त्याची पत्नी आणि पुत्रापासून दूर केलंस. त्यांचे राजवैभव हिरावून घेतलेस. त्याला डोंबाघरी पाठविलेस. पुराणात सांगितल्याप्रमाणे नल दमयंतीच्या प्रेमसंबंधात विघ्न आणून नल दमयंतीचा विवेक घडून आणला. कृपाळू दयाळू शिबीर राजाला स्वतःच्या मांडीचे मांस कापायला लावून त्याची परीक्षा घेतलीस. दानशूर कर्ण रणांगणात बाण लावून पडला असता त्याचे सोन्याचे दात मागितले.
ज्या बळीराजाने तुला पृथ्वीचे, आकाशाचे व स्वर्गाचे राज्य दिले, त्याला कपटनीतीने पाताळात गाडलेस. श्रेयाळाच्या घरी त्याच्या पुत्रांचे मांस मागितले. तुकाराम महाराज म्हणतात, तुझी भक्ती करणाऱ्या भक्ताची तू कठोर परीक्षा घेऊन त्यांच्या संसाराची वाताहात करतोस. श्रोतेहो, आज आपण तुकाराम महाराजांच्या निवडक 5 अभंगाचा अर्थ जाणून घेतला. या अभंगामधून मिळालेलं ज्ञान आपल्या जीवनात नक्की उतरवा. यातच आपल्या जीवनाचं खऱ्या अर्थानं कल्याण आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच भक्तिमय आणि ज्ञानपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेले राहा. आपल्या सर्वांवर त्या पांडुरंगाची कृपा सतत राहो. रामकृष्ण हरी.